मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांना अटक करण्यात आली आहे। ईडीनं ही कारवाई केली आहे। ईडीनं पंजाबचे उद्योग आणि ऊर्जा मंत्री संजीव अरोरा यांना चंदीगडमधील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली आहे। दुबईमधील बोगस कंपन्यांच्या माध्यमातून निधीची फेरफार करून 157 कोटी रुपयांचा जीएसटी आणि निर्यात घोटाळा केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे। आणि अरविंद केजरीवाल यांनी या संदर्भामध्ये पोस्ट करत मोदींवरती टीका केली आहे। पंजाबमध्ये भाजप अरेरावीची भूमिका करत असल्याचा आरोप केजरीवालांनी केलाय। तसंच आणखी 4 धडे टाका पण त्याचा फटका भाजपलाच बसेल अशी प्रतिक्रिया देखील केजरीवालांनी दिली आहे। पंजाबमध्ये भाजपला जनतेचा तीव्र विरोध असून पुढील अनेक वर्ष पक्षाला राज्यामध्ये पाय रोवता येणार नाही असा दावा देखील केजरीवाल यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून केलाय। तर कारवाईचा निषेध केलेला आहे। अरविंद केजरीवाल म्हणतात, मोदीजी आणि भाजपनं पंजाबशी ज्या अरेरावीच्या पद्धतीनं व्यवहार चालवलाय ते पाहता जनता त्यांचा तीव्र शब्दात निषेध। खुद्द भाजपमधीलच काही सदस्यही आता उघडपणे पक्षावरती टीका करतात। मोदीजी खुशाल आणखी 4 ईडीच्या धाडी टाकण्याचे आदेश द्या। त्याचा परिणाम म्हणून भाजपला प्रत्येक जागेवर आपली अनामत रक्कम गमवावी लागेल। ज्यांना तुम्ही अटक कराल ते अवघ्या काही दिवसातच बाहेर येतील। मात्र भाजपला पुढील 20 वर्ष पंजाबमध्ये पाऊल ठेवणंही शक्य होणार नाही। तर अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी भाजपवरती केलेली आहे।